नमस्कार. चला आज शाश्वत शेतीची गुरुकिल्ली जाणून घेऊया, ती म्हणजे खतांचा संतुलित वापर. पण एक प्रश्न नेहमी विचारला जातो, जास्त खत म्हणजे खरंच जास्त उत्पन्न मिळतं का? खतांचा अतिवापर म्हणजे एक दुष्ट चक्रच. यात माती, पीक आणि खिसा तिन्हींचं नुकसान होतं. सगळ्यात आधी जमिनीची गुणवत्ता कमी होते. तिचं नैसर्गिक जीवनच जणू हरवून जातं. आणि साहजिकच माती खराब झाली की पिकं कमजोर होतात, रोग आणि किडींना आयतंच आमंत्रण मिळतं. आणि याचा थेट फटका बसतो तो आपल्या खिशाला. उत्पन्न कमी आणि खर्च मात्र जास्त. पण हे धोके फक्त शेतापुरते मर्यादित नाहीत, ते आपल्या घरापर्यंत पोहोचतात पण दिसत नाहीत. जमिनीतलं पाणी, नद्या आणि इतकंच काय, आपण श्वास घेतो ती हवा सुद्धा प्रदूषित होते. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. विशेषतः लहान मुलांसाठी हे खूप धोकादायक ठरू शकतं. मग आता प्रश्न येतो की हे दुष्टचक्र तोडायचं कसं? सुदैवाने यावर एक सोपा मार्ग आहे. सुरुवात करायची ती माती परीक्षणाने. हाच आहे स्मार्ट शेतीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम. आपल्याला फक्त पिकांना एक संतुलित आहार द्यायचा आहे, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा योग्य मिलाप. उदाहरणार्थ युरिया आणि DAP यांचा योग्य वापर कसा करायचा हे समजून घेऊया. आणि हो, सेंद्रिय खतांना विसरून चालणार नाही. ती मातीची नैसर्गिक ताकद वाढवतात. तर मग या सगळ्याचं सार काय? चला एका सोप्या पण शक्तिशाली सूत्रात पाहूया. हे बघा, माती परीक्षण, संतुलित खतं आणि सेंद्रिय पर्याय ही त्रिसूत्रीच यशाची खरी हमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन नाही. खतांचा वापर जपूनच करा. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.